भाई पुणे का आहे का पुणे 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 का आहे का? अरे बाबा हो काय गोपुरचं जुगाड काय 700 ते 800 वर्ष जुना. हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. आणि आजची ट्रिप आहे आपली नॉर्मल 250 ते 300 किलोमीटरची. काय प्लॅन नव्हता, त्यांनी सकाळ सकाळच फोन करून बोलवला. 4:30 वाजता फोन केला, उठवला, बोलते चल आज छोटीशी राईड आहे. बघा गाड्या दोन्ही रेडी झालेल्या आहेत. थोड्या गरम करतो गाड्या. हेल्मेट पण रेडी झालेलं आहे. आणतात आम्ही तो बेल्ट. गाईज दोन्ही गाडी रेडी झालेली आहे. याच्यामुळे लेट झाला, या गारवामुळे. जायला सकाळची नाश्ता करायचं बोलतो. मी फ्रूट घालो नॉर्मल. बरं ठीक आहे. दोन्ही गाड्या रेडी झालेल्या. आता तिसरा आपला माणूस उचलायचं मोरबीवरून. 200 लोकांना तुझ्या बॅगेनं ठेवतो ना, तुला येतवले पाहिजे. चालेल चला. आपण आपला भाऊ पण ब्लॉगिंग करणार आहे असं ऐकलंय मी. चड्डी पाडली. सुरजला फोन लावूया जरा. झोपाचा ना बरं 4:30ला. कुठं आहे तू? हा डीमार्ट जवळ आहे ना. हा स्प्रे मारायचं आहे. हा तिथंच मारू घे. ये तू. चला पब्लिक. हे बघा दोन्ही धन्नो झालेले आहेत रेडी. हाय कडक दिसतात रे जायला तर ना. रेड अँड ब्लॅक, ऑरेंज व्हाईट ब्लॅक. शैतान. त्यांना आम्ही याजवळ आमची गाडी काय पण सोना जरी ठेवला ना तरी तो सेफ राहील असा माणूस आमचा तो. ॲमेझॉनवाला पहिले आमचा याच्याकडे डिलिव्हरी देतो तेव्हा आमच्याकडे येते. हा पहिले व्हेरिफिकेशन करून घेतो. चला पब्लिक आता राईडवर रोडवरच भेटूया. कारण एकतर लेट झाले. 5:30ला आम्हाला इथून निघायचं होतं, पण ऑलमोस्ट झालेत आता 6 वाजायला 10 मिनटं बाकी आहेत. निघतो. चला रोडवर भेटूया. नमस्कार नाना. लोणावळा येता तुम्ही पण? काय घेतो? चष्मा. बाबा लय महत्वाची गोष्ट. चला आता आम्ही फक्त सुरतची वाट बघतोय. केला स्प्रे मारला मग मार ना. गाईज हा एक असा माणूस आहे हा सूरज. 4:30 वाजल्यापासून हा फोन करतोय. त्याला माहिती आहे 5:30ला निघायचं, म्हणजे 5:30 ते 6 वगैरे होतात. असंच असतं मित्रा लग्न झाल्यानंतर. ॲक्च्युली याला करमत नसेल घरी. फिरायला एन्जॉय करायला आवडतं. तर मग फोनवर फोन, मेसेजवर मेसेज. येतो बरं. कोण आहे एसके रायडर? एक मिनिट. भाई छोटी राईड का असो ना, पण चेन लुब्रिकेंट नक्कीच करा. चेन लूप करा. कारण चेन सुकी असेल ना तर तुटते डॅमेज वगैरे होते. चेन पॉकेटला थोडा प्रॉब्लेम होतो, त्याच्यामुळे लूप करा. आमचा काय टेन्शन नाही, आमच्या थोड्या नवीनच आहेत. मग काय ते चेनचं वगैरे काय एवढं प्रॉब्लेम नाही आहे. पण जर तुमची 2 वर्ष 3 वर्ष जुनी गाडी असेल तर प्रत्येक राईडला चेन पॉकेट क्लीन करून हे वगैरे करत जा. चांगलं आहे. हां फायनल 2 इयर्स कंप्लीट. फायनल 2 इयर्स कंप्लीट बोलतो. टाक बॅगेत. मोठ्या एजंट टाक कायम पण टाक. अरे बापरे काय करतोय? वेट अँड वॉच. नाईस. हेल्मेट डेंजर आहे ना. हे ADVचा आहे ना यो. बरं वाटतं, पण अख्खी नसेल खोलत. एसके रायडर कोण आहे? तेच त्याला बोललो एसके रायडर कोण आहे माहिती हो? एसके रायडर मी सांग. मग एक कुठून आला? सूरज ठीक आहे बाबा. सगळं माझ्या बॅगीन देता काय? किती वाजता? ठीक आहे चला.
भाई पुणे कहाँ आएगा? पुणे 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 कहाँ आएगा? पुणे कहाँ से आएगा? भाई आगे से ऊपर मार के पीछे जाना पड़ेगा। तो पीछे है क्या? हाँ, पीछे। चले चले, तो मैं भी यहाँ से ऐसे यूटर्न मारूँ क्या? ऐसे जाएंगे ना भाई. ब्रिज उतरले पेट्रोल पंप टाकतो बघ. कुठला? ब्रिज इथून बसलं ना ते ब्रिज उतरले डायरेक्ट तो पेट्रोल पंप लागतो पहिला. लेफ्ट साईडचा हां तिथे काम टोल नाक्यात थांबलास तो. त्याचं नो करूया. हा बघा हे असे असतं ते थांब. ड्युटी आहे तुझी? तुझ्या इच्छा गावात आहे गे. प्रेमिका तो गावा हाय हाय. खोपोलीमध्ये तुमचं स्वागत आहे. हां काय टर्नलाच भेटला मला. हा ते समजलो ते आणि कोणालाच पुरं जाऊन ना दिलं. लावलं तर दोघोच्या टर्नला जवळची त्या दोघं ओव्हरटेक करायला स्कूटीवाला एक भेटला तो पण चालवला. अरे यार माझी गाडी बंद होतो. भाऊ कुठून आहे? तलिंगावळी यायचं कुठून आहे? मी मॅप लावलेला ते. तो मॅप लावला किती 1 तासाचा रोड बाकी आता. हवा ये जायला भुक्कड पण म्हणून तिथं आता आम्ही कुठं आहे लोणावला आहे का ह्यो? अभी है अपन. हां लोणावला नाही नाश्ता वगैरे करतो जरा. ते गाड्या तिकडे लावलेल्या तरी. हाय प्याऱ्या 1 2 तिसरी धन्नो आपली इथे. आणि जरा अरे तू पण मेंदूवडा किती टाइम लागेल? मसाला डोसा. अच्छा अच्छा चला आम्ही मसाला डोसा खातो. गरीब माणूस यांच्यावर काय शेट नाही ना रे. साधारणतः गोप्रोच्या हा 1 तास रस्ता मला वाटतं जरा खराब आहे म्हणून. राजमाचीची आठवण द्यायला सेम राजमाची. बघू चला आता मसाला डोसा खातो जरा. ही म्हणे येत ना आमचं जनरेटर आहे का पॉवर बँक आहे सरच काही हो आवरा मोठा. ही लाईट बीट आहे डेंजर. आपला फक्त गोप्रो चार्जिंग झाला तरी बस. चला खातो जरा. 2-2 किलो खालेलं आहे सगळंही. आता मला वाटतं गाडी मायलेज कमी देईल का अक्षय? आम्ही ग्रॅम खाल्ले ग्रॅम खाल्ले. थँक्यू. चाय आता इथून डायरेक्ट थेट आता काय नॉनस्टॉप. कारण थांबून काय अर्थच नाही त्या आता मध्ये काहीच नाही आहे. तुला वैतागले का ना वैताग त्याच्यावर राग करतं काय? हे बघा अरे बाबा हो काय गोप्रोचं जुगाड काय चालू कर बटन दाब. रेकॉर्डिंग चालू आहे. जायला पण बॅगेनच टाकू का? थोडाही आहे. अरे थोडा करून प्या नाही हो. वी आर रेडी. तो बंद आहे का काय बघ? स्विच ऑफ आहे ना. अरे आता कसं डायरेक्ट बटन दाबला डायरेक्ट आहे. फोटो की सेल्फी घे. चला सेल्फी घेऊ का? आता इथून आपण वाघेश्वर मंदिर म्हणून आहे तिथे जाणार आहोत. नॉर्मल राईड आहे आपली. एवढा काय स्पेशल नाही आहे कारण काय म्हणतात कंटाळा आला होता. आणि याला काय सुट्टी लागली ना. आता इलेक्शनचं काम झालेलं आहे. आता सुट्टी लागली. आता आमच्या अंगावर पडतील हे लोक. राईड पे राईड कालच फोन करून सांगतोय चाल कुठंतरी जाऊ वगैरे वगैरे म्हणून निघतो. पोचलेलो आहे आम्ही. अरे यार हो जिथं जातं त्याचा फोटोशूटच पहिलं असतं. सुरत काय आला तू टेन्शनला दिसतो? टेन्शन नाही सेटलमेंट करतो. सेटलमेंट हे बघा. धन्नो शांताबाई ती बन्नो. हा आयला इथं बोट पण आहे. चला बोटिंग करूया. नाखवा बोटीन बाईक राहू दे इथं. फक्त बॅग वगैरे घेऊ. यांची इकडं ऑफ रायडिंग चालू आहे. काय येड्या रे काय डोक्याला नेकेड स्पोर्ट बाईक घेऊन सिटी बाईक घेऊन जातात. चला आता आम्ही अरे ओ एक चला आता दर्शन वगैरे घेऊ. जरा मंदिर एक्सप्लोर करू. बॅगेन टाक. कार चार्जिंगशी झालं असेल चार्जिंग. नेहमीप्रमाणे लेट. आम्हाला इथं पोहोचायचं होता 7-7:30 साडेसातपर्यंत. तर वाजल्यात 8:30 1 तास लेट.
ठीक आहे, नाश्ता करत करत वगैरे सगळं करत करत आलो. चला आता बघूया थेट मंदिराकडे. नंदी महाराज, वडगाव पोलीस स्टेशन. हे बघा गाईज, हेच बघून तुम्ही ओळखू शकता की किती पाण्यात राहतो वगैरे ते. हर हर महादेव, जय शिव शंभो, जय शिव शंभो. अक्षय इकडं बघ, याच्याला समजतं की अख्खा पाण्यात जात असेल ह्यो. डेंजर ना काय, पूर्ण पाण्यात भरून जातो पूर्ण. पावसाले तर नाही, पावसाले काय कसा येईल माणूस एवढं पाण्यात जात असेल तर. कायांचा प्री वेडिंग शूट चालू आहे काय, पण इथं आतमध्ये, मंदिराच्या आतमध्ये. शिव बघतो बघा, बापरे. महादेव की जय, बोलो महादेव की जय. अक्षय माझा घे. सुंदर, एकच नंबर, मस्त. वागेश्वर मंदिर. महाराजांनी कोकण सिंधुदुर्गाची मोहीम फत्ते केल्यानंतर वागेश्वर मंदिरात दर्शनासाठी आले होते. हाच तो वागेश्वर मंदिर. पुण्याहून आय थिंक 55 किलोमीटर, 60 किलोमीटर असेल. आणि हा मंदिराचा इतिहास जर तुम्हाला पाहिजे असेल, म्हणजे जर जाणून घ्यायचं असेल, तर कमीत कमी हा मंदिर 700 ते 800 वर्ष जुना आहे. आणि हा मंदिर पावसाला आणि त्यानंतरचे काही महिने मिळून टोटल 8 महिने पाण्यात असतो. कारण हे बघा, इकडून पाणी पूर्ण हे केलेलं आहे. आत्ताच थोडं कमी झालेलं आहे. आय थिंक मला वाटतं मिड मंथपर्यंत कमी झालं असेल. आणि फेब्रुवारी जानेवारीपासून आय थिंक चालू झालं असेल, कारण हा पूर्ण डॅम आहे मोठा. डॅमचं पाणी पूर्ण हे केलेलं असतो, भरलेलं असतं. तो त्या बाजूला अपोजिट साईड, ती दुसरी वेगळी या साईडला आलेली आहे. पण आपला जो पावणा धरण जेव्हा बांधला ना, त्यानंतर 1991 मध्ये धरणाचा वापर जेव्हा सुरू झाला ना, तेव्हा हे मंदिर बुडला. त्याच्या आधी मंदिर ओके होता. कारण हे बघा ना, स्ट्रक्चर बघा, दगड वगैरे तशीच हे केलेले आहेत. ए बॅग घे, म्हणजे जरा घे, मी तोपर्यंत शूज घालून घेतो. चांगलं आहे मंदिर. आणि मंदिराचा जर इतिहास माहीत असेल तरच या. काय अक्षय, एन्जॉयमेंट करण्यासाठी नका यावं. एन्जॉयमेंट करण्यासाठी का नाही आहे, पीसफुल जागा आहे. हां, एन्जॉयमेंट करणारी ते खूप सारी होती, गायब झाली, 5 मिनिटातच गायब झाली. तुम्हाला व्ह्यू पाहिजे असेल तर ठीक आहे, या निवांत बसा. पण थोडाफार तरी इतिहास जाणून या. चांगला इतिहास, 700 ते 800 वर्ष जुना, 700 ते 800 वर्ष पुराणं मंदिर आहे. आणि महाराजांचा पण थोडा किस्सा आहे मंदिरा. चला, अशाप्रमाणे आपले झाला का बाईकचा फोटोशूट तुझ्या? मग ठीक आहे, चल सुरत मित्रा. अरे फोटोशूट तिथं करायचं आहे, आपला व्हिडिओ दाखव. कॅम्पिंग आरामात करू शकतो. नेक्स्ट बघू, कधीतरी प्लॅन करू आम्ही ते कॅम्पिंगचा. ऑलरेडी आमचा एक प्लॅन झालेला आहे श्रीवर्धनचा, तरकारली बीच, राईट? तरकारली. नेक्स्ट वीक मे बी, विकेंड्सला मे बी. पण इकडे पण चांगली जागा आहे बघा ना. इकडे तर अजून हा पुढच्या महिन्यापर्यंत पाणी अजून थोडा कमी होऊन जाईल, कारण तिकडे दिसतोय ना. त्यानंतर इथे आपण कॅम्पिंग करू शकतो. चला, आता फोटोशूट पण झालेला आहे अक्षय मंत्र्यांचा. गाडी पण तर काय झालं, आला यायला. आता आमचा काय फोटोशूट वगैरे नाही करायचं आपल्याला. काय गाडी झालंय, गाडी सोबत फोटो काढतो ना पाहुणं.
चला गाईज, बस एवढंच. बाय बाय.